चला आज काय आहे? आज चैत्रालीने घेतलंय स्वयंपाक करायला. काय बनवती चैत्राली? ओळखा बरं. तूच सांग ना आता, हे बघून कसं ओळखायचं? मोमोज. अरे बापरे, मोमोज बनवायचे आज चैत्रालीचे स्पेशल, खूप आवडीचा पदार्थ. नाही असं काही नाहीये. हळूहळू तुटल ते, हळू शिस्तीत थांब. झालं का बारीक? घे आता सगळं बारीक करून. चला आता मोमोजची पूर्वतयारी चालू झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर टाकलंय कढईमध्ये तेल, आणि अजून काय चैत्राली करत आहे पण. आणि काय आलं लसूण पेस्ट खलबत्यात चेचूनच टाकलेली आहे, जास्त काय पेस्ट केलेली नाही. आणि आता काय आहे, गाजर आणि ढोबळी मिरची. आता हे थोडंसं परतून झाल्यावर यामध्ये टाकायचं आहे कोबी टाकणार ना. कोबी धुवून तळायला ठेवला होता. हे सगळं मिक्स करून घे, आणि नंतर थोडंसं मीठ आणि तिखट काय टाकायचं ह्याच्यात, लाल मिरची पावडर. सांगा काय करायचंय आता? त्याच्यात मीठ टाकायचं. एवढं बस. हां बस झालं. हा मॅगी मसाला टाकणार आहेस का? कारण मग त्याच्यात मीठ असतं, टाक ना. ठीक आहे, चला चैत्रालीच्या पद्धतीने चाललेला आहे आज रेसिपी. आता टाकले मीठ, आणि जास्त काही शिजवून घ्यायचं नाही, हे नुसतंच परतून घ्यायचं आहे फक्त त्याच्यातलं पाणी सुकेपर्यंत. अजून चिली फ्लेक्स टाकते तिखटसाठी. ते टाकते आता चिली फ्लेक्स. काळी मिरी पूड टाकतात ह्याच्यामध्ये, पण आत्ता सध्या नाही आहे, त्याच्यामुळं जे आहे अवेलेबल त्याच्यामध्येच रेसिपी चाललेली आहे आमची. आणि हे काय आता ऑरिगॅनो, याने पण खूप छान लागते टेस्ट. आता हे टाकलेलं आहे ऑरिगॅनो. आणि बघा झाली आता मोमोजची भाजी रेडी, स्टफिंग. आता पीठ मीच मळते, आणि मग राहिलेलं नंतर चैत्राली दाखवेल तुम्हाला. मैद्याचं पीठ मळ. बघा इथं आता हा गोळा मळून ठेवलाय मी, आणि इथं आहे हे आपलं स्टफिंग रेडी. चला आता ह्याचे हे कर, त्याला तेल लावूनच हे करायला पाहिजे. चला आता ह्याला मी आटून घेते. आता झाले लाटून. आता ह्याचे असे छोटे पुऱ्या कट करून घेऊन आहे ना,
त्याला लाटायला पाहिजे का अजून? आता ह्याची डिझाईन कोणाला बनवायला येते? नाही छोटं झालं ते. तेच ना. लागते थोडेसे. आता ह्याची करंजीच झाली. आणि आता ह्या एवढ्याशा ह्याच्यात तर काय होत नाहीये, म्हणून आता ह्याला अजून थोडंसं लाटून घेतलंय. आणि आता हे भरून आहे ना, मी ह्याला मोदकच बनवणार आहे. कारण की ह्याचा मोमोजचा शेप काय आपल्याला बनवायला येत नाही, अशी पण टेस्ट त्याची सेमच लागणार आहे. आणि हे झालेलं आहे आपला मोमोज. आणि बघा आता इथं मोमोज ठेवले स्टीम व्हायला. खाली पातेले ठेवले, त्याच्यावर चाळण ठेवली आहे. आणि आता हे झाले एवढे ठेवलेत, अजून थोडेसे शिल्लक आहेत. तर आता एवढे ह्याच्यावरती आता झाकण ठेवते आणि एक 5 ते 7 मिनटं ह्याला शिजवते. आणि चला आता 10 मिनटं झालेत. आता बघते काय शिजले मोमोज. तर हे बघा, आता काढून घेते आधी मी. आता हे बघून तुम्हाला काय मनात आलं विचार सांगा बरं मला. हा मोदक नाहीये, हा आहे मोमोजच. तळलेले पण मोमोज मिळतात बाजारात ना, म्हणून चैत्राली म्हटली की तळलेले पण खायचे, म्हणून आता खायचे नाही, करून बघतोय. हा, एकच तळून बघणार आहे आधी. आणि आता इथं बाकीचे शिल्लक अजून राहिलेले दुसऱ्यांदा लावले स्टीम व्हायला. आणि आता हे बघूया फ्राय करून कसं लागते. टेस्ट करायसाठी बघू. आता विकत तर मिळतात, मी तर नाही खाल्ले. तू खाल्ले होते ना कॉलेजमध्ये? चला आता चैत्राली टेस्ट करणार आहे. सांगा कसे झाले तुम्हीच बनवलेले मोमोज. हे खूप गरम आहे. सर्व सांगते कसं शूट करायचं. धर कर मग तू. मग आता त्याला कर म्हणलं तर स्वतः पण करत नाही आणि मला म्हणतोय. जेव्हा आपल्या कष्टाचं फळ चांगलं भेटतं तेव्हा. किती कष्ट लागले. आता नुसती खातच राहणार आहे का बोलणार आहे काहीतरी? बाहेरच्या पेक्षा चांगले लागतं ते. म्हणजे बाहेर कसं थोडंसं असं कसं तरी वाटतं ना, कसं बनवलं असेल वगैरे. याला काही नाही वाटत, हे छान लागते. घरी बनवलेलं कधी पण हेल्दीच असतं. आणि बाहेर काय काय टाकतात ते पदार्थ त्याच्यामध्ये माहिती नाही आपल्याला. तर आतल्या भाजीची टेस्ट कशी लागते? चांगलं लागते. हां ना. अथर्व काय बोलत होता मगाशी? आता फ्राईडवाला. हां, आता फ्राईडवाला खाऊन बघ कसं लागतोय. भाजतंय खूप. काय खास नाही लागत ते फ्राईडवालं. मला माहीत नाही बाहेर कसं बनवतात फ्राईडवालं. हे वेगळंच लागतंय, तर मला काय आवडलेलं नाही आहे. हेच छान लागते स्टीम केलेलं ना. काय आता अजून काय एक्सपेक्टेड आहे? अथर्व काहीतरी बोलला होता मगाशी. काय बोल आल्या आल्या मोमोजमुळं कॅन्सर होतो. मागे बडबड चालू आहे त्याची. त्याला भूक लागली, त्याला खायचे. तर बाहेरचे मोमोज खाल्ल्यामुळं कॅन्सर होतो अशी बातमी आली होती. असं
ठरव. गबस ना, माझं तोंड नको दाबू. तर बाहेरचे मोमोज कसे बनवतात काय बनवतात हे माहीत नाही आपल्याला, त्याच्यामुळे ते टीव्हीला एकदा न्यूज आली होती की असं असं असतं. तर आम्हाला माहित नाही ते बरोबर आहे की चुकीचं आहे. पण आम्ही मोस्टली आम्ही तर बाहेर मोमोज खातच नाही. आम्ही खाल्ले तर घरी बनवूनच खातो, बाहेर खातच नाही. मला तुम्हाला पण असं सांगायचं आहे, जेवढं घरी बनवून खातील तेवढं खा बाहेर खाण्यापेक्षा. बाकी काही नाही. डन, चांगलं झालेलं आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.